श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। न बोलसी तेही कळले देवा, लाजसी आपुलिया नावा। तुझ मी घालीत नाही गोवा, भीड केशवा कसयाची। उतरी आपुला हा भार, मजसी बोलोनी उत्तर। माझा तुझा नव्हे अंगीकार, मग विचार करीन मी। दात्यानी मागत्यासी, धर्मनीती तरी बोलली ऐसी। यथानुशक्ती ठाकेल तैसी, बाधी दोघासी विन्मुखता। म्हणून करीतो मी आस, तुझिया वचनाची वास। धीर हा करुणी सायास, नटळे नेमास आपुलिया। तुझे म्या घेतल्या वाचून, येथुनी नवजे वचन। हाची माझा नेम सत्य जाण, आहे नाही म्हण तुका म्हणे। उतरी आपुला हा भार, मजसी बोलोनी उत्तर। माझा तुझा नव्हे अंगीकार, मग विचार करीन मी। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून पांडुरंगाला उपदेश करतात। पांडुरंगाला उपदेश करणारा हा अभंग आहे। तुकोबारायांनी या अभंगातून पांडुरंगाला धर्मनीतीचा उपदेश केलेला आहे। धर्मनीतीचा निमित्त पांडुरंग आहे, पण निमित्त पांडुरंग करून आपल्याला हा उपदेश आहे। पण तुकोबाराय जे बोलू लागलेले आहेत, जे उपदेश करू लागलेले आहेत, सांगू लागलेले ते कोणाशी? पांडुरंगाशीच। पांडुरंगाला सांगू लागलेले, पांडुरंगाला उपदेश करतात। आता पांडुरंगाला तुकोबाराय उपदेश करतात असं म्हटल्यानंतर शंका आपल्याला येते, देवाला कुठं उपदेश असतोय? उपदेश जो केला जातो तो मानवा करता असतो। मानवामध्ये सुद्धा जे बद्ध मानव आहेत त्या बद्ध मानवा करता असतो, मुक्त झालेल्या करता उपदेश नाही। त्याला कुठलं शास्त्र नाही, कुठलं विधी नाही, विधान नाही त्याच्याकरता। पूजा धान जपत्यासी नाही, कुठला विधी नाही त्याला। आणि हा तर देव आहे, विधाता आहे। विधी ज्याने निर्माण केलेले तो आहे, त्याला तुकोबाराय कसं काय उपदेश करू लागलेले आहेत? त्याला उपदेशाची काय गरज आहे? आणि महत्वाचं म्हणजे उपदेश त्याला करावा लागतो की ज्याला समजत नाही, ज्याला कळत नाही, त्याला कळवून द्यावं लागतं, त्याला ज्ञान करून द्यावं लागतं। उपदेश हा कशासाठी असतो? उपदेश कोणाला असतो आणि उपदेश कोण करत असतो याचा जर विचार आपण केला, उपदेश त्याच्या करता असतो की ज्याला कळत नाही, जे अज्ञानी आहेत। कर्तव्य काय अकर्तव्य काय या गोष्टीचं ज्याला ज्ञान नाही त्याच्याकरता उपदेश असतो। आणि उपदेश तो करत असतो की ज्याला कर्तव्य काय अकर्तव्याचं ज्ञान आहे। आणि ज्याला ज्ञान नाही त्यांनी ते जाणून ते तसं करावं, कर्तव्य जाणून अकर्तव्याचा त्याग करून कर्तव्य जाणून घेऊन कर्तव्य करावं, याच्याकरता तो उपदेश असतो।
आता देवाला कुठलं कर्तव्यच नाही. न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन. स्वतः भगवान म्हणतात की मला पार्थ म्हणजे अर्जुना, या त्रैलोक्यामध्ये मला कुठलंही कसलंच कर्तव्य नाही. देवाला कशाचंच कर्तव्य नाही. मग कर्तव्यच नाही तर त्याला उपदेश कसा काय? आणि शिवाय त्याला कळत नाही असं थोडं आहे, तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञाला कुठं उपदेश असतो? सर्वज्ञ शब्दाचा अर्थ सर्व जाणणारा आहे तो. श्रुती त्याचं वर्णन करत असताना म्हणते या सर्वज्ञ हा सर्वविद. जो सर्वज्ञ आहे, सर्वविद आहे, सर्व काही तो जाणणारा आहे. देव सगळं जाणतो. देवाला सगळं ज्ञात असतं. देवाला सर्व सर्व काही त्याला माहिती आहे. नव्हे ज्याला सगळं कळतं त्यालाच काय म्हणावं? देव म्हणावं. देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एका एकी. देव जाणणार आहे. तो ज्ञानी आहे. त्याला कळण्याकरता सांगावं लागत नाही. त्याला कळण्याकरता उपदेशाची गरज नाही. न सांगता त्याला कळतं. नव्हे न सांगता ज्याला कळतं त्यालाच काय म्हणावं? देव म्हणावं. त्याला न सांगता कळतं. न सांगता तुम्हा कळ येते अंतर, विश्वे विश्वंभर परिहारची न लगे. त्याला नाही सांगितलं तरी कळतं. त्याला कळण्याकरता सांगण्याची गरज नाही. ती सांगावं आपल्याला लागतं. जगामध्ये 3 घटक आहेत. एक देव आहे, दुसरा जीव आहे आणि तिसरा जड वर्ग आहे. तिसरा काय आहे? जड वर्ग आहे. मग देव कोणाला म्हणावं? सगळ्यात सोप्या व्याख्या. लय शास्त्रात जायचं नाही, संस्कृत व्याख्या करायची नाही. आपल्या मराठीतल्या व्याख्या सगळ्यात सोप्या. देव कोणाला म्हणावं, जीव कोणाला म्हणावं आणि जड कोणाला म्हणावं. असं देवाकडून घेण्यापेक्षा असं खालून वर घ्या. आता जडाकडून आपण देवाकडे जाऊ. जड कोणाला म्हणतात? जड त्याला म्हणतात की त्याला कितीही वेळेला सांगितलं तरी त्याला कळत नाही. एक वेळेला सांगितलं नाही कळलं, दुसऱ्या वेळेला सांगितलं, दुसऱ्या वेळेला सांगूनही त्याला कळलं नाही म्हणून तिसऱ्या वेळेला सांगितलं, 3 वेळेला सांगूनही कळलं नाही म्हणून 4 वेळेला सांगितलं. असं 10 वेळेला सांगितलं नाही, 100 वेळेला आणि 1000 वेळेला जरी सांगितलं तरी ज्याला कळत नाही त्याला काय म्हणतात? जड. आता हे लोखंड आहे. काय कळतंय त्याला? आता आपल्याजवळ प्रवचन चालू आहे हे तरी त्याला कळतं का? प्रवचनाला कोणता अभंग घेतला हे तरी त्याला कळतं का? प्रवचनामध्ये प्रवचन कोण करू लागलं हे तरी त्याला कळतं का? काय विषय चालू आहे प्रवचनात हे कळत नाही. जाऊ द्या आपलं प्रवचनाचं, आपण कोण आहे हेही त्याला कळत नाही. काहीच ज्याला कळत नाही, संवेदना ज्याच्या ठिकाणी नाहीये, ज्ञान नावाची वस्तू ज्याच्या ठिकाणी थोडी सुद्धा नाही, अशी जी वस्तू आहे कितीही वेळेला सांगितलं आणि कितीही त्याच्याजवळ बोंबललं तरी ज्याला कळत नाही अशी जी वस्तू आहे तिचं नाव काय आहे? जड. हे लोखंडन दगडन हे सगळं याला काय म्हणतात? जड. दगडाला किती जरी सांगितलं तरी कळतं का? नाही कळत. म्हणून ज्या माणसाला भरपूर वेळेला सांगूनही कळत नसेल तर त्याला काय म्हणतात? दगडच म्हणतात. तो का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. त्याच्यापेक्षा दगड बरे. मग त्याला किती वेळ सांगून जर त्याची बुद्धी समजत नसेल तर मग काय उपयोग आहे? पण असा एक जड वर्ग आहे की त्याला सांगून कळत नाही. दुसरा एक वर्ग आहे की त्याला कळतं पण त्याला सांगावं लागतं. सांगितल्यावर कळतं, सांगितल्याशिवाय कळत नाही. न सांगता ज्याला कळत नाही त्याला सांगावंच लागतं कळण्याकरता. असा जो वर्ग आहे त्याला म्हणतात जीव. जीवाला सांगावं लागतं. आपल्याला जे हे सगळं कळतं ना, आपल्याला काही असो, समोरून कोण आलाय, कोण गेलाय, कोण आलं, कोण बसलं, कोण उठलं, हे काय करू लागले, ह्या गोष्टी आपल्याला जे सगळ्या कळतात की नाही, जरी डोळ्यानं कळत असतील पण हा गेला हे याला गेला म्हणतात, जाणं म्हणतात, हे सुद्धा आपल्याला सांगितलंय अगोदर. आईनं सांगितलंय लहानपणी
बाबा आले, बाबा गेले, अमकं झालं, तमकं झालं, या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान करून आई देत असते. म्हणून जीवनातली प्रत्येक व्यक्तीची पहिली गुरु कोण असते? आई असते. आई सांगितल्याशिवाय कळत नाही, त्याला काहीच कळत नाही जीवाला सांगितल्याशिवाय. प्रत्येक गोष्ट ही त्याला सांगावी लागते. सांगितल्यावर ज्याला कळतं त्याला जीव म्हणतात. पण देव असा आहे की त्याला सांगावंच लागत नाही, काहीच सांगावं लागत नाही, कोणातच सांगावं लागत नाही, कुठलंच सांगावं लागत नाही. त्याला सगळ्याचं, सगळ्या ठिकाणचं सगळं कळतं त्याला. काय? कारण तो सगळ्या ठिकाणी व्यापक आहे. देव कुठं नाही, सगळ्या ठिकाणी आहे, तो सर्वत्र आहे, तो सर्वत्र संपूर्ण गगन जायचे. आणि त्यामुळं तो सर्व काही जाणतो, त्याला सगळं कळतं. त्याला ज्ञात नाही अशी वस्तू जगामध्ये कोणती नाही. वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्यानि च भूतानि मां तु वेद न कश्चन. भगवान सांगतात सगळ्या वस्तूचं, सगळ्या व्यक्तीचं मी भूत भविष्य वर्तमान सगळं जाणतो. त्यांनी काय केलं, काय दिवे लावले, पूर्वी काय लावली होती, आता काय लावून आलेले, यांचा परिणाम पुढे त्यांना काय होणार आहे, काय बघायला, हे सगळ्या गोष्टी मला कळतात. देवाला सगळं कळतं. सगळे शास्त्र, सगळे वेद, सगळे पुराण हे त्यांनी निर्माण केले, त्यांनीच तर सांगितलेले. त्याच्या श्वासातून वेद बाहेर पडले. म्हणजे मनुष्य जसा झोपल्यानंतर घोळतो, त्याच्या घोळण्यातून जसे शब्द बाहेर पडतात, बरळतो मनुष्य, तसे त्याच्या बरळण्यातून योगनिद्रेमध्ये परमात्मा पोहोचलेला असताना त्याच्या बरळण्यातून बाहेर निघालेले शब्द म्हणजे वेद आहेत, वेद. आणि अर्जुनाला उपदेश करत असताना निघालेलं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे. त्याला सगळं काही कळतं, तो सर्वज्ञ आहे. येण्याची पडून वेद केला शहाणावं, ही ज्याची योग्यता आहे. त्याला धर्म काय, नीती काय हे सांगावं लागतं? सांगायची गरज नाही त्याला. मग सांगतात का तुकोबाराय? तुकोबाराय देवाला जे सांगू लागलेले आहेत, त्याला धर्म कळत नाही म्हणून सांगू नाही लागले, त्याला नीती कळत नाही म्हणून सांगू नाही. धर्म वेगळा आणि नीती वेगळी. धर्म कशाला म्हणतात? वेद प्रतिपाद्यत्वे सती प्रयोजनवत्वे सती अर्थत्वम धर्मत्वम. वेद ज्या क्रियेच्या ठिकाणी वेद प्रतिपाद्यत्व आहे, प्रयोजनवत्व आहे आणि अर्थत्व आहे, अशी जी आहे क्रिया म्हणा, जी काही वस्तू आहे, अशी जी काही गोष्ट आहे, त्याला धर्म म्हणतात. नीती म्हणजे न्याय, न्यायानं वागणं, याला नीती म्हणतात. धर्म वेगळं, धर्मशास्त्र वेगळं, नीतिशास्त्र वेगळं. धर्माचा उपदेश वेगळा, नीतीचा उपदेश वेगळा. व्यवहारामध्ये मनुष्याने कसं वागावं, कसं जगावं, कसं अनुकरण करावं, कुणाशी कसं बोलावं, कुणाशी कसं वागावं, कुणाशी कसं राहावं, कसं जेवण करावं, कसं झोपावं, कसं उठावं, कसं चालावं, कसं पाहावं, ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान करून जे शास्त्र देत असतं त्याला काय म्हणतात? नीतिशास्त्र म्हणतात. धर्मशास्त्र वेगळं, नीतिशास्त्र वेगळं. आणि या दोन्ही गोष्टीचा समन्वय साधून तुकोबाराय देवाला धर्माचा आणि नीतीचा उपदेश करू लागलेले. तुकोबाराय धर्मनीतीचा उपदेश देवाला करतात. आणि देव सर्वज्ञ असताना करतात. का करतात? देवाला जर सगळे माहीत ज्ञातच आहे तर तुकोबाराय देवाला उपदेश का करू लागलेले? तर याचं उत्तर असं आहे, तुकोबाराय जे उपदेश देवाला करू लागलेले, देवाशी बोलू लागलेले, देवाला सांगू लागलेले धर्मनीतीचा उपदेश, तो देव अज्ञात आहे, देवाला कळत नाही म्हणून नाही, मग तो तसं करत नाही म्हणून सांगू लागलेले. काय उपदेश फक्त ज्याला कळत नाही त्यालाच करतात असं नाही. कळून सुद्धा जो तसं वागत नाही त्यालाही उपदेश करतात, त्यालाही उपदेश केला जातो. देवाला कळतं सगळं, पण कळून सुद्धा तो तसा वागत नाही म्हणून तुकोबाराय उपदेश करू लागलेले आहेत. धर्म आणि नीती जी सांगते, धर्मशास्त्रामध्ये आणि नीतिशास्त्रामध्ये जे सांगितलेलं आहे ते देवाला कळत नाही असं नाही, पण तसा तो वागत नाही ना. किंवा तसा वागत असला तरी देव तुकोबारायांना तुकोबारायांना असं वाटतं की हा धर्मनीतीला अनुसरून वागत नाही.
तुकोबाबांचा असा समज आहे, तुकोबाबांची अशी समजूत आहे या अभंगामध्ये तरी, की परमात्मा धर्मनीतीला सोडून वागू लागलाय. मग या अभंगामध्ये तुकोबाबांचा असा समज आहे. तुकोबाबांचा हा समज कायमचाच होता असं नाही मला म्हणायचं. कारण याच तुकोबाबांनी पांडुरंगाचं वर्णन करत असताना असं वर्णन केलं की धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा, कर्मापासूनी दुस्तरा. धर्माची तू मूर्ती म्हणून वर्णन करणारे तुकोबाबा आहे. त्यांना पांडुरंग परमात्मा धर्माला अनुसरून वागत नाही, नीतीला अनुसरून वागत नाही असं कसं काय वाटेल. पण इतरत्व जरी तुकोबाबांचा तसा समज असला की परमात्मा धर्माची मूर्ती आहे, पण या अभंगामध्ये तरी तुकोबाबांचा असा समज आहे की देव पांडुरंग धर्मनीतीला अनुसरून वागत नाही. चुकू लागलेला आहे हा, चुकतोय हा, आणि त्याची चूक तुकोबाबा दाखवू लागलेली की देवा तू असं करायला नाही पाहिजे. शास्त्र काय सांगतंय, धर्म काय सांगतो, नीती काय सांगते, काय नेमकं तुकोबाबा काय दाखवू लागले, तुकोबाबा देवाचं काय चुकत होतं, का बरं तुकोबाबा देवाला उपदेश करू लागलेले आहेत. तर त्याचं असं आहे, आपण अभंगाचं चिंतन केलेलं आहे पाठीमागं. अनेक आपले नाटाचे अभंग होऊन गेले की ज्या अभंगामध्ये तुकोबाबा देवाला शरण गेले शरण तुकोबाबा, आणि देवाला शरण जाऊन तुकोबाने देवाला मागणी केली, मागितलं. शरणागतीचे 2-3 ठिकाणी तुकोबाबा माग अभंग गेले बघा. लक्ष्मी ऐशी जयाची दासी, जो हा तेज पुंजराशी, सर्व भावे त्याशी तुका शरण. तुकोबाबा म्हणतात की ज्याची लक्ष्मी दासी आहे, जो तेजाचा पुंज आहे, तेजाची रास आहे, असा जो परमात्मा आहे पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्याला मी सर्व भावानं काय होतो, शरण जातो. किंवा तोच अनाथाचा दाता, दुःख मोहन असावया चिंता, शरण आलो तुझा आता, तारी कृपावंता माय बापा, शरण आलो तुझा आता. तुकोबाबा शरण गेले देवाला. का गेले देवाला शरण तुकोबाबांनी हे ऐकलं होतं. काय ऐकलं होतं की पांडुरंग हा दीनानाथ आहे, अनाथाचा नाथ आहे, पतित पावन आहे. कितीही पातकी मनुष्य असला आणि त्याच्याकडे गेला, शरण गेला की तो त्याला मुक्त करतो, त्याचे सगळे दोष नष्ट करतो, त्याचा अंगीकार करतो. हे असं पुराणांनी संतांनी सगळं सांगितलं होतं. तुकोबाबांनी ते ऐकलं आणि सगळा संसार सोडला. तुकोबाबा देवाला शरण गेले, सर्व भावानी शरण गेले, आणि सर्व भावानी शरण जाऊन तुकोबाबा देवाला प्रार्थना करतात की देवा आता तू माझा अंगीकार कर, तू मला दर्शन दे, मला या संसार सागरातून, या संसार बंधनातून सोडव, या पापातून मला मुक्त कर. तुकोबाबा देवाला प्रार्थना, तारी कृपावंता माय बापा, अशी प्रार्थना करत होते. तुकोबाबा म्हणतात की देवा तारून घे मला आता. हा पतित पावन आहे. अनेक ठिकाणी तुकोबाबांनी याला पतित पावन म्हटलेलं आहे. पतित पावन ती लोकी ठसा, कृपाळू कोवसा अनाथाचा. याचा त्रैलोक्यामध्ये ठसा आहे. त्रैलोक्यामध्ये याची कीर्ती आहे की हा कसा आहे, पतित पावन आहे. पतित दीनानाथ दीनबंधू नाम तुझे साजे, पतित पावन नामाईसी ब्रिदावळी गाजे. पतित पावन नाम, त्याचं पतित पावन हे नावच ठेवलेलं आहे संतांनी त्याचं, पतित पावन. म्हणून ते आपण भजन म्हणतो ना, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. पतित पावन, पतिताला पावन करणारा हा आहे, हे त्याचं नाव आहे. पतित पावन म्हणजे पतिताला जो पावन करतो त्याला पतित पावन म्हणतात. पतित म्हणजे काय, पतित शब्दाचा अर्थ आहे
जो पापी आहे आणि त्या पाप्यांना सुद्धा जो पावन करतो त्याला पतित पावन म्हणतात. तुकोबाराने हे सगळं ऐकलं, हा पतित पावन आहे. आणि आपण त्याला शरण गेलो, आपला तो अंगीकार करेल, आपल्याला या पापातून मुक्त करेल. आपण किती तुकोबाराने आपण पतित आहोत तर मान्यच केलेलं होतं. आपण अनेक दोष केलेले आहेत, मी अपराधी आहे, पतित आहे मान्यच केलेले तुकोबाराने. मी तवान आता अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझं मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. हे सगळं अभंग हा जर पाहिला तर सगळं आपण काय काय दोष केले, किती अपराध केले, सगळी यादीच तुकोबाराने दिली. म्हणजे आपण पतित आहोत, मी पातकी आहे, हे तुकोबारांना मान्यच आहे. मी पतित आहे, पण तू तर पतित पावन आहेस ना. पतित पावन ब्रिदे चराचर, पातकी अपार उद्धविले देवा. पांडुरंगा तू तर पतित पावन आहे. पतित पावन हे तुझं ब्रीद आहे. आणि असे अनेक पापी पातकी तू काय केलेले, उद्धरून नेलेले. अनेक पापी उद्धरून नेले. ती गणिका होती, गणिका. गणिका म्हणजे वेश्या. वेश्या पूर्वजन्मामध्ये एका राजाची कन्या होती. ती राजकन्या. तिचं भविष्य असं सांगितलं होतं की हिचा विवाह जिच्या बरोबर होईल, तो विवाह झाल्याबरोबर लगेच तो काय होईल, मरण पावेल. हे जाणून ऋषीच्या सल्ल्याने तिच्या बापानी म्हणजे त्या राजाने तिचा विवाह एका दगडाबरोबर लावला. विवाह मंगलाष्टकात सावधान सावधान झाल्याबरोबर दगड फुटला. लहान होती त्यावेळेला ती, पुन्हा नंतर मोठी झाली. एका राजपुत्राबरोबर दुसरा विवाह तिचा ठरला. पण तिला कळलं की आपला पहिला विवाह दगडाबरोबर झालेला, आता मी दुसरा विवाह नाही करणार. तिने ठरवलं आता मी दुसरा विवाह नाही करणार. ती तशीच राहिली, आयुष्यभर ब्रह्मचारी राहिली, साधना केली. म्हातारपणाच्या वेळेला ज्यावेळेला ती बिमार पडली, अंगामध्ये ताप आलेला, अंग असं कृश झालेलं, अशक्त झालेलं. आणि अशी काही थोडीशी तरुण मुलं म्हणली, आजी मी आम्ही तुमचे पाय वगैरे हात वगैरे दाबून देऊ का. हातपाय वगैरे दाबून देण्याकरता म्हणून ती मुलं जवळ आली. हातपाय दाबत असताना तिला वाटलं की अरे वा, पुरुषाचं स्पर्शच कधी अंगाला नव्हता तिच्या. आणि पहिल्याच वेळेला पुरुषांनी तिच्या अंगाला स्पर्श केला. पुरुषाचा स्पर्श तर किती आनंददायक आहे. मी किती मूर्ख आहे, उगाच आयुष्य अशा प्रकारचं मी हे केलं. आणि त्या परपुरुषाच्या स्पर्शाचं चिंतन करत करतच तिचा प्राण गेला. आणि ती पुढच्या जन्मात काय झाली, वेश्या झाली. वेश्या. यम यम वापी स्मरण भावम त्यजितेंते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भावित. ज्या ज्या वस्तूचं स्मरण करत मनुष्य जीव प्राण सोडतो त्याला तीच गती प्राप्त होत असते. अंतेमती सागती. वेश्या झाली. मिथिला नगरीमध्ये कुठं कुंटणी म्हणून तिचं नाव आहे, कुठं गणिका म्हणून नाव आहे. स्वतःच्या शरीराचा जे विक्रय करते तिला गणिका म्हणतात. आणि तीच स्वतःच्या शरीराचा विक्रय करून 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 ज्यावेळेला ती वयस्कर होते, मग तिच्याकडे कोणी येत नाही, त्यावेळेला ती मग दुसऱ्या तरुण मुलींना घेऊन ती व्यवसाय करते. म्हणजे वेश्याचा व्यवसाय करवणारी जी आहे तिला कुंटिनी म्हणतात. म्हणजे डबल पदवी तिला पास व्हावी लागते ती पदवी प्राप्त करण्याकरता. अशी ती कुठं कुंटिनी म्हणून वर्णन आहे, कुठं गणिका म्हणून वर्णन आहे. अशी ती गणिका एवढी पापी. आता गणिका म्हणजे शरीराचा विक्रय करणारी आणि दुसऱ्यांना करायला लावणारी पापीच ना. पूर्ण आयुष्यभर पाप केलेलं. तिनं एक पोपट विकत घेतला होता. पूर्वी लोक पोपट पाळायचे. तिला तो फार आवडायचा. तिचा फारच जीव त्याच्यामध्ये होता. त्याचा पिंजऱ्यात ठेवलेला. दिवसभर त्या पोपटाशीच बोलायची. आणि
त्या पोपटाचं नाव तिने ठेवलं होतं राघव. राघव, पेरू खातो तू? राघव, डाळिंब खातो तू? राघव, बोलतो तू? त्याला बोलायला शिकवायची. म्हणजे पूर्ण तिचं लक्ष त्या राघवाकडंच. आणि एके दिवशी तो पोपट मेला. पोपट मेल्यानंतर तिला त्या पोपटाचा वियोग सहन झाला नाही. पोपट मेल्यावरती नाही प्राण सोडला, पण प्राण सोडत असताना मरत असताना त्या राघवात राघव 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 करून मेली. तर पोपटाचं निमित्त करून राघव राघव करून मेली म्हणून परमात्म्याने तिला वैकुंठावरून विमान पाठवलं आणि वैकुंठाला घेऊन नेलं. तिला मुक्त केलं. तिला मुक्त. कोणती? गणिका, वेश्या, पापिनी. आणि केवळ नुसतं नाव घेतलं, तेही देवाच्या निमित्तानं नाही, पोपटाच्या निमित्तानं घेतलं तरी परमात्म्याने तिला मुक्त केलं. एवढा परमात्मा पतिताला पावन करणार आहे आपल्या नामासाठी. ह्या सगळ्या गोष्टी तुकोबाबाईंनी ऐकल्या. आणि आपणही पतित आहोत, आपल्यालाही परमात्मा पावन करून घेईल, आपलाही अंगीकार करेल, आपल्यालाही या संसारातून तारेल, बंधनातून मुक्त करेल, अशा अपेक्षेनं तुकोबाबा देवाला शरण गेले. देवाला शरण तुकोबाबा गेले. देवाला प्रार्थना करू लागले. देव काय आपला उद्धार करायला तयार नाही, हे तुकोबाबांच्या लक्षात आलं. बोलतच नाही. हा नुसताच उभा राहिला कमरेवर हात देऊन. किती त्याच्याबरोबर ते समोर जाऊन तुम्ही बोंबला, उड्या मारा, गालात मारून घ्या, काही करा, लोटांगण घाला, गडबडा लोळा, काय त्याला काहीच, नुसताच असा कप बसलाय, पाषाणाची खोळ घेऊन येवायचला. तुकोबाबांच्या लक्षात आलं हा काहीच बोलत नाही. आणि हा जर काहीच बोलत नसेल तर हा आपला अंगीकार करणार आहे का? आपल्याला या पापातून मुक्त करील का? आपल्याला संसारातून तावील का नाही? हे कसं करणार? तुकोबाबांना वाटलं यांनी जर नुसतं असाच राहिला गप्पच, कसं व्हायचं आपलं? म्हणून तुकोबाबा देवाशी बोलू लागलेले, पांडुरंगा असा गप काय बसलास? बोलत का नाहीस? बोल ना. अरे तुला शरण आलो मी. मग शरण आलेल्याचा उद्धार करायला पाहिजे, त्याला पापातून मुक्त करायला पाहिजे, त्याला पावन करायला पाहिजे, त्याचा अंगीकार करायला पाहिजे. बोल ना. मी तुला शरण आलोय, माझा अंगीकार करतो की नाही? मला पापातून मुक्त करतो की नाही? तुकोबाबा असं बोलत होते देवाला. देव तरी गप्पच होता. बऱ्याच वेळ तुकोबाबा एकटेच बोलायचे, तो गप्पच नुसता कमरेवर हात ठेवून असा नुसताच उभा. मग तुकोबाबा म्हणतात, हा समजलं मला, तू काय बोलणार नाहीस, तू बोलत नाही. तू का बोलत नाही हेही मला कळलं. न बोलसी तेही कळले देवा, लाजसी आपुलिया नावा, तुझ मी घालीत नाही गोवा, भीड केशवा कासयाची. न बोलसी तेही कळले देवा. देवा तू न बोलसी तेही कळले, तू का बोलत नाहीस तेही मला आता कळलं. मला आता तू बोलत नाही. मी किती वेळ झाला तुझ्या समोर येऊन बोलतोय, पण तू काहीच बोलत नाहीस. तू का बोलत नाहीस हे आता मला कळलं. काय कळलं असं नव्हतं तुकोबाबांना? आता गप बसणाऱ्या माणसाच्या मनातलं काय कळणार आहे कुणाला तरी? माणसाच्या मनात काय चाललंय हे बोलल्याशिवाय कळतच नाही. गप बशा माणसाचं काय सांगताच येत नाही याच्या मनात काय चाललंय ते. आणि मग देव तर बोलायलाच तयार नाही, नुसता गप्प उभा आहे घुम्यासारखा. तर तुकोबाबा म्हणतात की तुझ्या मनात काय आहे, तू का बोलत नाहीस मला हे कळलं. असं तुकोबाबा कसं म्हणतात? न बोलसी तेही कळले देवा. तुकोबाबा म्हणतात मला कळलं की तू का बोलत नाहीस. का बोलत नाहीस?
काय कारण सांगितलं न बोलण्याचं? तुकोबा म्हणतात लाजसी आपुलिया नावा. मला माहिती आहे तू बोलत नाहीस. का बोलत नाहीस हे मला कळलं. माहिती आहे का बोलत नाहीस ते सांगू तुला. तुकोबा म्हणतात तुला बोलायला लाज वाटते. लाज कशाची लाज वाटते? तुझ्या नावाची लाज वाटते. तुझ्या नावाची. लाजसी आपुलिया नावा. आपुलिया नावा लाजसी. तुला माझ्या बरोबर बोलायला तुझ्या नावाची लाज वाटते. तुझ्या नावाची. कसं काय लाज वाटते? कारण तुझं नाव काय आहे? पतित पावन. तुझं नाव काय आहे? पतित पावन. तुझं नाव पतित पावन आणि मी पतित. आणि तुझं मला बोलायला लागला की मी तुला माझा उद्धार कर, मला पतिताला पावन कर म्हणणार आहे. मी म्हणू लागलेलो आहे. आणि तू जर माझ्या बरोबर बोललास की तुला माझा उद्धार करावा लागेल, तुला मला पावन करून घ्यावं लागेल, तुला माझा अंगीकार करावा लागेल, आणि ते तर तुझ्या जीवावर आले. आम्ही वावीला येतो भजन करत, उड्या मारीत, नाचत, लोटांगण घालतो, प्रार्थना करतो, देवा आमचा अंगीकार कर, पतिताला पावन करून घे, आमचा उद्धार कर, आम्हाला तारून ने. हित मागणी असते आमची तुझ्याकडं. आम्ही याचक म्हणून तुझ्याकडे येतो. ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी, मज भिक काही देवा, प्रेम भातुके पाठवा. आम्ही भीक मागतोय, आम्ही याचना करतोय, आणि आमच्यासारखा याचक पाहिला की तुला असा तुझा हातच थरथर कापतोय, तुला द्यावंच वाटत नाही, काही जीवावर येतं तुझ्या द्यायचं. तुझ्या जीवावर येतं देण्याचं. आणि नाव तर पतित पावन आहे. तुझं तर खूप वर्णन केलंय. दीनानाथ, अनाथाचा नाथ, उदाहरण, कृपाळून, किती वर्णन केलंय. आणि ह्या नावाला नुसते म्हणायलाच नाव आहे ती अशी. त्या नावासारखं तू काय वागत नाहीस. आम्ही दीन आहे, आम्ही अनाथ आहे, मग त्यांचा ना आमचा दिनाचा अनाथाचा नाथ व्हायला पाहिजे ना तू. आमचा अंगीकार करून आमचं सगळं आमच्या इच्छा पूर्ण करायला पाहिजेत. पण ते तुला करावे वाटत नाहीत. तुझ्या मनात नाही ते आमच्या इच्छा पूर्ण करायच्या. आणि आम्हाला जर तू बोललास तर तुला ते इच्छा पूर्ण कराव्या लागतील. आणि तुझ्या मनात नसल्यामुळं, तुला ते करावे वाटत नसल्यामुळं तू बोलत नाहीस. आणि आम्हाला बोललास, आम्ही तुला तसं मागणी करू, याचना करू, आणि आम्ही मागून तू जर त्या पूर्ण नाही केल्या तर तुझ्या नावाला कलंक लागेल. नाव काय आहे तुझं? पतित पावन. आम्ही म्हणू की आम्ही पतित आहे, मला पावन करून घे, आणि तू पावन नाही केलं की तुझं पतित पावन नावाला कलंक लागेल. तू उदार आहेस असं जे शास्त्रांनी संतांनी वर्णन केले, तुझ्या त्या अवदाव्याला कलंक लागेल. दीनानाथ, अनाथाचा नाथ, ही जी सगळी तुझी नाव आहे, ह्या सगळ्या नावाला कलंक लागेल तुझ्या. आणि मग तुझ्या त्या नावाकरता तू लाज, तुझ्या नावाची लाज वाटते आम्हाला बोलायला. आम्हाला जर तू बोललास तर तुला हे द्यावं लागेल, तुझी इच्छा नाही, नाही दिलं की तुझ्या नावाला काळिमा लागतो. म्हणून तुला आमच्या बोलायची काय वाटते? लाज वाटते. लाजशी आपुलिया नावा. यांच्याशी बोललो आणि त्यांचं काम नाही केलं की आपल्या नावाला कलंक लागेल, म्हणून तुला काय वाटते? लाज वाटते. देवा पांडुरंगा, हे मला कळलं. देवाला नावाची खूप लाज वाटते. मग नावाची कोणालाही लाज वाटते. मोठी माणसं नावाला फार जपत असतात. जपावं त्यांनी. नाव गेलं की मग संपलं, काय उपयोग नसतो. मग त्या माणसाला जिवंत राहूनही काही उपयोग नाही. अकीर्तिम चापि भूतानि कथयिष्यन्ति देवयाम संभावितस्य च कीर्तिर्मरणादति विच्यते. नावाला जर काळिमा लागला, संभावित माणसाला ते मरणापेक्षा दुःखदायक असतं, मरणापेक्षा. म्हणून कधी कधी परमात्मा इच्छा नसताना आपल्या नावासाठी दुसऱ्याची कामं करावी लागतात. एखाद्या भक्ताला तारावं लागतं. तो नाही का, तो नकरा गजेंद्राचा भगवंतानी उद्धार केला. त्या नकराचं आणि गजेंद्राचं युद्ध सरोवरामध्ये चालू होतं कितीतरी वर्ष. गजेंद्राने भगवंताचा धावा केला. भगवान गजेंद्राकरता धावून आले. गजेंद्राला घेऊन चालले. आणि गजेंद्राला घेऊन चालल्यावर मग नकराने पाहिलं, ए देवा, ए अरे थांब ना. काय
अरे तो गजेंद्रालाच फक्त घेऊन चाललास. मग गजेंद्राने मला बोलवले, गजेंद्र माझा भक्त आहे, मला माझी प्रार्थना गजेंद्राने केली. अरे मग मला नेणार नाही का तू? नाही, तुला नाही नेणार, तुझ्यासाठी थोडाच आलो मी. नाही नाही, जा 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 म्हणजे काय करशील? जा ना तू मला माझा उद्धार करणार नाही ना तू? मला मुक्त नाही ना करणार गजेंद्रासारखं? माझा अंगीकार नाही ना तू करणार? जा जा म्हणजे तू काय करशील? करीन मी मला काय करायचं ते. अरे तू काय करशील म्हणजे मी सांगन तू जा ना, माझी मी करीन, काय करायचं ठेवीन माझं मी काय करायचं ते. अरे तसं नाही, पण तू करशील काय करीन? दौंडी पिटवीन, दौंडी. काय दौंडी पिटवीन? सगळ्या लोकांना सांगेन का हो देवाचं कुणी भजन करू नका, देवाची कुणी मंदिरे बांधू नका, देवाचं कुणी कथा कीर्तन करू नका. का? अहो प्रत्यक्ष देवाला पाहिलं तरी माझा उद्धार नाही झाला, आणि तुमचं नुसतं भजन कीर्तन करून काय उद्धार होणार आहे? ज्याला देव प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं, ज्यांनी देवानी दर्शन दिलं तरी माझा उद्धार नाही झाला, तुमचा काय उद्धार होणार? असं लोकांना सांगेन. खरंच गजेंद्र ते न खरं असं करेल म्हणून देवानी त्याचा उद्धार केला. त्याला सुद्धा गजेंद्राबरोबर त्याला सुद्धा मुक्त केलं. मुक्त म्हणजे का मुक्त केलं? तो काही भक्त नव्हता, पण आपल्या नावासाठी मोठी लोक फार घाबरतात. तसं तुकोबाराय म्हणतात की तू जे लाजतोस ना आम्हाला बोलायला, त्याचं कारण आहे तुला नावाची लाज वाटते. आमच्या बरोबर बोललास तर तुला काम करावं लागेल, आणि ते काम करावं वाटत नाही तुला, आणि काम नाही केलं की तुझ्या नावाला कलंक लागेल, आणि ते कलंक लागू नये असं तुला वाटतं. नावाला कलंक लागेल याची तुला लाज वाटते. लाजशी आपुलिया नावा, न बोलसी तेही कळले देवा, लाजशी आपुलिया नावा, तुझं मी घालीत नाही गोवा, भिड केशवा कासयाची. पण तो गोबा म्हणता, देवा पांडुरंगा ए केशवा, मी तुझं गोवा घालीत नाही, मी तुला कसल्याही प्रकारचं असा फासा, कशाही प्रकारचं असं संकट तुला मी घालीत नाही. मी तुला शरण आलो, तू पतित पावन आहेस म्हणून आलो, पण तू बोल ना एकदा मला, तू बोलून टाक, फक्त बोल तू. मी तुला असं काही एखादं संकट घालीत नाही, मी तुला भिडही मी घालीत नाही. भीड केशवा कासयाची, तुला भिडही घालीत नाही मी. भीड म्हणजे समोरच्याचं काम करण्याची इच्छा नसताना सुद्धा त्याचं मन धरणी करण्याकरता, तो नाराज होऊ नये म्हणून जी क्रिया केली जाते, जे बोललं जातं त्याला भीड म्हणतात. त्याला काय म्हणतात? भीड म्हणतात. तो कोवाया म्हणतात तसंही नको, मी तुला भीड घालीत नाही. म्हणजे माझं मन सांभाळणी करण्याकरता तुझी इच्छा नसताना मी तुला एखादी असं कुठलं काम करायला लावित नाही. भीड घालणं म्हणजे समोरच्याची इच्छा नसताना त्याला ते करायला लावणं, याला भीड घालणं म्हणतात. याला काय म्हणतात? एखाद्याकडे मागायला जाणं, त्याची द्यायची इच्छा नाही पण त्याची इच्छा नसताना सुद्धा ते द्यायला प्रवृत्त करणं भिडेपोटी, याला भीड घालणं म्हणतात. तो गोबा म्हणतात मी तुला तसंही करत नाही, तुला भीड घालीत नाही, तुला एखादा कुठला असा आडफासाही घालीत नाही, संकटात तुला टाकीत नाही मी. तू फक्त एकदा बोल, एकदा काय कर माझ्याशी तू बोल, आणि तुझे असा गप्प बसलास की नाही, एकदा बोलून टाक माझ्या बरोबर, आणि जे तुझ्यावर भाव आहे ना ते तुझा भावही निघून जाईल. उतरी आपुला हा भार, मजसी बोलोनी उत्तर, माझा तुझं नव्हे अंगीकार, मग विचार करीन मी. तुकोबा म्हणता, देवा उतरी आपुला हा भार, तू मजसी उत्तर बोलोनी आपुला हा भार उतरी. तुकोबा म्हणतात माझ्या बरोबर बोलणं करून तू हा तुझ्यावरचा जो भार आहे तो उतरून टाक.
कमी कर तुझा भार हा. देवावा कशाचा भार आहे? भार कशाचा आहे म्हणजे तुकोबाबाई मागायला गेलेत, तुकोबाबाई याचक आहेत, तुकोबाबाई पांडुरंगाच्या दारात उभेत. आणि मग याचक दारात आल्यानंतर याचकाचा तिथं काय असतो? भार असतो. भार, याचकाचा भार घेऊ नये येरझार. याचकाचा भार असतो, याचकाचा भार. याचकाला जास्त वेळ दारात उभं करू नये, चांगलं नाही. याचक आपल्या दारात आला तर त्याला परत पाठवू नये, परत पुन्हा 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 त्याला बोलवू नये. पुन्हा ये देतो, पुन्हा ये देतो पण अजून पुन्हा ये असं त्याला सांगू नये, त्याला करू नये. पुन्हा पुन्हा त्याचा भार घेऊ नये, दारात तू जास्त वेळ याचकाला उभा राहू देऊ नये. तुकोबा म्हणतात, पांडुरंगा मी याचक आहे तुझ्या दारात, आणि याचकाचा भार घेऊ नये. मग काय, हा भार उतरून टाके एकदाचा. कसं काय उतरू? आता देव नाही बोलले कसं काय उतरू, पण तुकोबाच म्हणतात की तू असं कर, एकदा बोल माझ्याशी, आणि बोलून एकदा तू सांगून टाका मला की तू माझा अंगीकार करतो की नाही, तू माझा अंगीकार करणार आहेस की नाही. कशाला मी तुझ्या दारात थांबेल? एकदा सांगून टाक मला. उगाच आम्ही आशेनं तुझ्याकडे यायचं, आशेनं तुझी उगत तिथंच आम्ही कवळी भजन करत काकडा करत तुझी वाट पाहत बसायचं, आणि तुला आमचा बहार वाटायचा. ती बहाराचं वजन, तुला लाज वाटते आमच्या समोर यायची बोलायची, हे असलं सगळं, हे बहारही घेऊ नकोस आमचा काही, आमचा याचकाचा. आणि एकदा तू असं बोलून टाक की आम्ही तुझा अंगीकार करणार नाही किंवा करणार आहे. एकदा तू असं बोलला म्हणजे आमचंही मन मोकळं आणि तुझाही भार कमी होऊन जाईल. माझा तुझं नव्हे अंगीकार. पांडुरंगा एकदा तू बोल. काय बोल? तू सांग तुझ्या मनात नेमकं काय आहे. माझा तू अंगीकार करणार आहेस का नाही करणार हे सांग ना. माझा तुझ अंगीकार नव्हे, माझा तुला अंगीकार नाही असं जर तुझ्या मनात असेल तर तसं सांग, किंवा जर तू माझा अंगीकार करणार असेल तर तसं सांग. का बरं सांगायचं? अरे तू सांगितलं मग मी विचार करीन. तू जर माझा अंगीकार करणार असेल, मला पातकातून मुक्त करणार असेल, मला पतिताला पावन करणार असेल, माझा उद्धार करणार असेल, तर मग मी तुझी भक्ती करीन, मग मी तुझ्याकडे येईन, तुझी सेवा करीन. आणि तू जर माझा अंगीकारच नाही केला तर मग मी कशाला तुझ्याकडे येऊ? मग माझं काय करायचं? मी कोणाकडे जायचं? कोणाला शरण जायचं? माझ्या उद्धाराकरता, पतितातून माझ्या पापातून मुक्त होण्याकरता काय करायचं मी ठरवीन. मग मी करीन, मला माझं काय करायचं ते तू एकदा सांगून टाक. तुला माझा अंगीकार आहे का नाही ते मग विचार करीन मी. मग माझा मी काय करीन? विचार अशा प्रकारचा करीन काय करायचं ते. तुकोबाबाई म्हणतात, पांडुरंगा पण तुला एक सांगतो, मी याचक आहे, तुझ्या दारात आलोय. तर मग हा उपदेश तुकोबाबाई करतात, धर्मनीतीचा उपदेश तुकोबाबाई करतात. पांडुरंगा जरा ऐक, तू जरी नाही बोललास, असं जर मौन धारण केलंस, असा जर गप्प बसलास तर मी परत जाईल. परत जाईल मी म्हणजे मागायला आलोय, भीक मागायला आलोय, याचना करायला आलोय, शरण येऊन मागत होतो, आणि असा जर विमुख परत गेलो तर मीही नाराज होऊन जाईल, आणि तुलाही ते चांगलं नाही. धर्मनीतीचा उपदेश तुकोबाबाई सांगू लागलेले. तुकोबाबाई म्हणतात पांडुरंगाला, पांडुरंगा धर्मनीती काय सांगते तुला माहितीये? दात्या आणि मागत्याशी धर्मनीती तरी बोलली ऐशी, यथानुशक्ती ठाकेल तैशी, बाधी दोघाशी विन्मुखता. तुकोबाबाई म्हणतात, पांडुरंगा धर्मनीती तरी ऐशी बोलली, धर्मनीती तर अशी बोलली. धर्मनीतीनं तर असं सांगितलेलं आहे. कोणाला सांगितलं? दात्या आणि मागत्याशी, दात्याला आणि मागणाऱ्याला. तुकोबाबाई मागणारे देवाला मागू लागलेले आहेत. काय मागू लागले? माझा अंगीकार कर म्हणून मागतात. मला पतिताला पावन कर ही तुकोबाबाईंची मागणी आहे. माझा संसार बंधनातून दुःखातून उद्धार करावा, मला मुक्त करावं ही तुकोबाबाईंची मागणी आहे. म्हणजे तुकोबाबाई मागतेत, आणि तुकोबाबाईंची मागणी पूर्ण करणारा कोण आहे? पांडुरंग आहे. म्हणजे त्याला दाता म्हणतात, देणारा दाता असतो.
मग दात्या करता आणि मागणाऱ्या करता धर्मनीती तर अशी बोललेली आहे. धर्मनीतीनं तर असं बोलून ठेवलेलं आहे. आणि धर्मनीतीतलाच उपदेश तुकोबा पांडुरंगाला करू लागलेले. पांडुरंगाला काय उपदेश करू लागलेले की पांडुरंगाला उपदेश याच्याकरता करू लागलेले की धर्मनीतीमध्ये जो उपदेश आहे त्याचं पालन पांडुरंग करीत नाही. म्हणून काय करीत नाही? पांडुरंग दाता आहे, मी मागताय. मग मागत्या करता आणि दात्या करता जो उपदेश केला आहे त्यानुसार तर पांडुरंग वागत नाही, देव वागत नाही. म्हणून तुकोबा पांडुरंगाला बोलू लागलेले. काय म्हणतात, काय सांगितलं दात्या आणि मागत्याला धर्मनीतीमध्ये? धर्मनीतीनं काय सांगितलं, काय बोलली धर्मनीती? यथानुशक्ती ठाकेल तैसी बाधी दोघासी विनमुखता. यथानुशक्ती ठाकेल तैसी. धर्मनीतीमध्ये असं सांगितलेलं आहे, जर मागणारा याचक जर आला दारात, त्यानं जर एखादी मागणी केली तर दात्याने आपल्या शक्तीनुसार त्याला दान द्यावं, त्याला विमुख पाठवू नये, त्याला तसंच काहीही न देता त्याला परत पाठवू नये. का पाठवू नये? बाधी दोघासी विनमुखता. दोघासी विनमुखता बाधी. तो जर तसा विमुख गेला याचक तर त्याचंही पतन होतं आणि दात्याचंही पतन होतं. तसा गेला म्हणजे तो दात्याची सुकृत सगळं संपत्ती घेऊन जातो, सगळं पुण्य घेऊन जातो, सत्वहरण करून जातो. म्हणून दात्यानी याचकाला विमुख जाऊ देऊ नये हे धर्मनीतीनं सांगून ठेवलं. आणि धर्मनीतीचा उपदेश तुकोबा पांडुरंगाला करता तेव्हा धर्मनीतीनं असं सांगितलेलं आहे, जस दात्यानी यथाशक्ती दान करायला पाहिजे. आणि जर नाही केलं, याचक विमुख गेला तर दोघाचं पतन आहे. दोघाशी बाधी विनमुखता, दोघाशी बाधी. दात्याला आणि याचकाला दोघालाही ती बाधते, दोघाचंही पतन घडतं. म्हणून देवा पांडुरंगा, अरे माझंही आणि तुझंही पतन करून नको घेऊ. नको, दोघाचंही पतन होईल याच्यामध्ये. काय आहे बघा तुम्ही, अशी कितीतरी उदाहरणं आहेत आपल्याकडं इतिहासामध्ये, पुराणामध्ये आपल्याला वाचायला ऐकायला भेटतात. दारात आलेला याचक किंवा दारातच म्हणून नाही, कुठेही आपल्याकडे आलेला याचक त्याला विमुख कधी जाऊ दिलं नाही. त्यांनी विमुख जाऊ नये म्हणून कसाही प्रसंग आला तरी ते सामोरे गेले, पण याचकाला विमुख जाऊ दिलं नाही. राजा हरिश्चंद्राचं उदाहरण पहा. काय राजा हरिश्चंद्र, सूर्य इक्ष्वाकू वंशामध्ये जन्माला आलेला हा राजा हरिश्चंद्र, वशिष्ठ ऋषी त्यांचे गुरु. वशिष्ठ ऋषी पुरोहित करत होते. एके दिवशी वशिष्ठ स्वर्गात गेलेले असताना इंद्राच्या दरबारामध्ये वशिष्ठांचं स्वागत वगैरे झालं. तिथं सगळे देव, सगळे ऋषी वगैरे तिथं होते. आणि मग इंद्राने वशिष्ठांना विचारलं किंवा का हो वशिष्ठ महाराज तुम्ही कुठं असता आता सध्या, कुणाचं पुरोहितत्व करता? इक्ष्वाकू वंशामध्ये एक राजा आहे हरिश्चंद्र, त्याचं नाव आहे. काय विशेष आहे त्या राजाचा? म्हणे हरिश्चंद्रासारखा धर्मात्मा राजा नाही. राजा असावा धर्मात्मा तर हरिश्चंद्रासारखा, असं थोडंसं वर्णन केलं. आता काय आहे, तिथंच बाजूला विश्वामित्र बसलेले होते. आता विश्वामित्राचं आणि वशिष्ठाचं पहिलंच लागून होतं. विश्वामित्राला ते काय सहन झालं नाही. वशिष्ठांनी हरिश्चंद्राची केलेली स्तुती इंद्राच्या सभेमध्ये ती विश्वामित्रांनी ऐकली आणि त्याला क्रोध आला. तळपयाची आग मस्तकाला गेली. सांगितलं, वशिष्ठ महाराज बस बस बस. स्वतःचा शिष्य म्हणून त्याची खूप अशा प्रकारची अवास्तव स्तुती नका करू. वशिष्ठांनी सांगितलं, विश्वामित्र तसं नाहीये, मी जी स्तुती करतो ही अवास्तव नाही, वास्तव आहे. वास्तव नाही माहिती आहे म्हणे मला हरिश्चंद्र. वरुणाला नवस केला, वरुणाचा नवस केल्या हे करून पुत्र परत देतो म्हणून तो परत दिला नाही. काय त्याचं सत्व आहे माहिती आहे मला, पाहिन. ती विश्वामित्राला ते खटकलं आणि विश्वामित्राने सांगितलं, वशिष्ठ मी त्याची परीक्षा घेईन. परीक्षा घ्या म्हणे. परीक्षेमध्ये जर उत्तीर्ण नाही झाला तर त्याचं सर्वस्व हरण करील.
आणि जर माझ्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला तर आतापर्यंत केलेलं मी तपश्चर्या, सगळ्या तपश्चर्याचं पुण्य मी त्याला समर्पण करीन, अशी प्रतिज्ञा केली तिथं. कुणी? विश्वामित्राने. वशिष्ठ आले, राजाला सगळा वृत्तांत सांगितला हरिश्चंद्राला की असं असं स्वर्गामध्ये घडलं वा, असं असं मी बोललो. तर विश्वामित्र असं असं बोलले, तू सावध राह, तुझं सत्व हरण होऊ देऊ नकोस. ठीक आहे म्हणे महाराज, माझं सत्व नाही मी हरण होऊ देणार. विश्वामित्र स्वर्गातून खाली आले, अरण्यामध्ये जवळ एक आश्रम निर्माण केला आणि त्या आश्रमामध्ये राहायला लागले. आणि त्यांच्या मनामध्ये की हरिश्चंद्राचं सगळं सत्व हरण करायचं हा विचार त्यांच्या मनामध्ये. एके दिवशी हा हरिश्चंद्र शिकार करण्याकरता म्हणून अरण्यात गेला. ते काय आहे, पूर्वी राजे लोक जे शिकार करायचे ना, कोणत्याही पशुची शिकार करत नव्हते. ज्या पशुपासून प्रजेला उपद्रव होतो अशाच पशूंची शिकार राजे करत होते. विश्वामित्रांनी एक आघोरी यज्ञ करून त्याच्यामध्ये हिंस्र पशु निर्माण केले आणि हिंस्र पशु ते अयोध्येच्या प्रजेला नुकसान करण्याकरता सोडले. प्रजा सगळी त्राही करायला लागली, राजाला शरण गेली आणि त्या पशुचा बंदोबस्त करण्याकरता म्हणून हरिश्चंद्र राजा अरण्यामध्ये शिकार करण्याकरता गेला. काही सोबत सैन्य होतं. सैन्य घेऊन गेलेला असताना ते पशु वगैरे काही मारले वगैरे. त्या सगळ्या गडबडीमध्ये सैन्याची त्याची चाकाचूक झाली. काही त्याला समजेना कुठं जावं काय जावं, काही समजेना त्याला. संध्याकाळी वेळ झाली, कुठं जावं कळत नाही. पूर्व कुणीकडे, पश्चिम कुणीकडे, उत्तर कुणीकडे, अयोध्या कोणत्या बाजूला आहे, कोणत्या देशाला, काही समजेना. म्हणून रात्रीच्या वेळेला त्या अरण्यामध्येच एका वृक्षाच्या खाली हरिश्चंद्र थांबला आणि रात्री पहाटे त्याला स्वप्न पडलं. एक याचक, एक ब्राह्मण येऊन याचना करतोय आणि त्यांनी याचना केल्यानंतर त्यांनी स्वप्नामध्ये त्या ब्राह्मणाला काय केलं, राज्यदान दिलं. जागा झाला. सकाळ झाली, सूर्य उगवला ना, कोणीकडे जावं काही दिसेना. तेवढ्यामध्ये तो ब्राह्मण, जो स्वप्नामध्ये ब्राह्मण पाहिला तोच समोर आला. एक मुलगा आणि एक मुलगी त्याच्यासोबत होती. एक मुलगा आणि एक मुलगी त्याच्यासोबत होती. ब्राह्मणाला पाहून, त्या ब्राह्मण देवतेला पाहून हरिश्चंद्र उठला, पुढे झाला, हात जोडले, म्हणे महाराज मला अयोध्येला जायचंय, मी अयोध्येचा राजा हरिश्चंद्र आहे, अयोध्येचा रस्ता मला ज्ञात नाही, कृपा करून मला तेवढा रस्ता सांगा. अयोध्येचा रस्ता सांगा म्हटल्यानंतर सांगतो म्हणे राजन, पण आज एक कुठलं तरी एक पर्वकाळ होता, ग्रहण होतं आणि इथून जवळ एक तीर्थ आहे, पर्वकाळामध्ये तीर्थाचं स्नान करावं, तुझं काय भाग्य आहे, तुला तीर्थाच्या स्नानाचं योग आला, तू आमच्याबरोबर चाल, तीर्थाचं स्नान कर आणि मग तुला अयोध्येचा रस्ता दाखवतो, तू ते रस्त्याने जा. ठीक आहे म्हणे. राजा त्या ब्राह्मणाबरोबर, विश्वामित्रच त्या ब्राह्मणाचं रूप घेऊन आलेले होते. गेले, पर्वकाळामध्ये तीर्थाचं स्नान झालं, तिथंच जप करत बसले. पुन्हा एकदा ग्रहण सुटल्यानंतर स्नान झालं आणि ग्रहण सुटल्यानंतर स्नान झाल्याच्या नंतर त्याला असं वाटलं की आता ग्रहणाचा पर्वकाळ होता, या ब्राह्मणामुळे आपल्याला हे सगळं पर्वकाळ घडला, व्यवस्थित घडला, आपण काहीतरी दान द्यावं. दे दान सुटे ग्रहण म्हणतात ना. ग्रहणाच्या वेळेला दानाचं, नामाचं आणि स्नानाचं फार महत्व असतं. त्यांनी सांगितलं की म्हणे भूदेव, तुमच्यामुळे मला हा पर्वकाळाचा ही संधी प्राप्त झाली, हे स्नान घडलं वगैरे, कृपया तुम्ही काहीतरी मला दान मागा, मी तुम्हाला दान देईन. अयोध्येचा राजा आहे मी. नको आहे म्हणे, माझी काही इच्छा नाही. अहो मागा, तुम्ही काही मागा, राजा आहे मी, नवखंड भूमीचा मी राजा आहे. माझी इच्छा नाही, ब्राह्मणाने संतुष्ट असावं, माझी काही इच्छा नाही मागायची.
अहो मागा काहीतरी मागा, माझी इच्छा आहे ना म्हणून मागा ना, तुमची इच्छा म्हणून नाही पण मला देण्याची इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. ठीक आहे म्हणे, मागतो पण माझ्याकरता मागत नाही म्हणे. मग हा मुलगा आहे ना माझा मुलगा आहे, आणि मुलगी आहे ना त्याची पत्नी आहे पण अजून झालेली नाही, होणार आहे म्हणे. मग एक ब्राह्मण, त्या ब्राह्मणाच्या ठिकाणी त्याची ही कन्या, त्याच्या ठिकाणी या मुलीचा विवाह करण्याचं सामर्थ्य नाही म्हणून त्यांनी मलाही सोपवले की ही मुलगी घेऊन जा, ज्यावेळेला तुमच्या ठिकाणी सामर्थ्य येईल त्यावेळेला तुम्ही विवाह करून घ्या म्हणे. असं सांगितलेले, माझ्याजवळही ते सामर्थ्य नाही, या माझ्या मुलाचा मुलीचा विवाह लाव, अजून काहीतरी मागा. असं कर, ह्या दोघांचा विवाह लाव आणि तुझं सगळं राज्यांना देऊन टाक. ठीक आहे म्हणे, दिलं म्हणे. संकल्प सोडला लगे, तुम्ही अयोध्येला या मुलाला आणि या मुलीला घेऊन मी यांचं लग्न लावतो, माझं सगळं राज्यांना देऊन टाकतो. पण काय विश्वामित्रांनी मायेनं त्यांच्या बुद्धीमध्ये असा भ्रमच निर्माण केला होता, एवढं सगळं राज्याचं दान देऊन सुद्धा अजून तो हरिश्चंद्र बोलायला लागला म्हणे, महाराज अहो तुम्ही मागितलं पण तुमच्याकरता काहीच मागितलं नाही, या मुलाकरता मागितलं, तुम्ही मुलीकरता मागितलं, तुमच्याकरता काहीतरी मागा ना. तुम्हाला द्यायचंय मला, काय तुम्हाला देण्याची माझी इच्छा आहे, तुम्हाला द्यावं असं वाटतंय काहीतरी. विश्वामित्राने सांगितलं, राजा अरे तू आता राज्यदान दिलंस याला, तुला आता द्यायला काय राहिले तुझ्याकडं? नाही म्हणे, मागा तर मी काहीतरी देईनच. मग हे कर म्हणे, 3.5 भार मला सोनं दे, सुवर्ण दे. 3.5 भार सोन्याचा संकल्प तिथं राजाकडून करून घेतला. राजाला अयोध्येचा रस्ता दाखवला. राजा अयोध्येला गेला. अयोध्येला गेल्यानंतर काही दिवसांनी तो ब्राह्मण त्या मुलाला आणि मुलीला घेऊन तिथं आला. सांगितलं राजा यांचं लग्न लाव. राजाने लग्न लावलं आणि लग्न लावल्यानंतर राजाला सांगितलं, राजा ठरलेल्या संकल्पाप्रमाणे तुला आता राज्य सोडून द्यावं लागेल, तू राज्य या माझ्या मुलाला दान दिलेलं याचा राज्याभिषेक कर. त्या ब्राह्मणाच्या मुलाचा राज्याभिषेक झाला आणि हरिश्चंद्राला तिथून काढून टाकलं. म्हणजे त्याला राजधानी त्यागायला सांगितले, निघ म्हणे बाहेर. तिथून निघताना त्याच्या अंगावरचे सगळे राजोचित जे अलंकार होते सगळे काढून घेतले. हरिश्चंद्राच्या अंगावरचे, हरिश्चंद्राची पत्नी तारा राणी तिच्या अंगावरचे आणि हरिश्चंद्राचा मुलगा रोहित नावाचा त्याच्या अंगावरचे हे अलंकार सगळे काढून घेतले आणि सांगितलं, तुम्ही आता माझ्या राज्यामध्ये राहायचं नाही. ज्या वस्तूचं दान दिलेले त्या वस्तूचा उपभोग त्यांनी पुन्हा करायचा नाही. राज्याच्या बाहेर जायचं. आणि जाता जाता सांगितलं, हरिश्चंद्रा तू निघालास पण अजून तुझा संकल्प पूर्ण झालेला नाही, अजून 3.5 भार सुवर्ण तुला द्यायचंय, ते अजून शिल्लक आहे, कधी देणार तू? देईन म्हणे महाराज, माझ्याकडे ज्या वेळेला ती योग्यता येईल मी देईन. अरे देईन नाही, मला त्याची आवश्यकता आहे. हे राज्य तू माझ्या मुलाला दिलेलं आहे आणि त्या सुवर्णाची त्या सोन्याची मला गरज आहे, माझ्याकरता आवश्यकता आहे, ती मला लागते. देईन म्हणे महाराज, आणून देईन. निघाला तो. कुठं चाललास तो? जाईन कुठंतरी. कुठं जाणार तो? आतापर्यंत नवखंड भूमी ही सगळी तुझ्या मालकीची होती, आता ही तुझी आतापर्यंत होती पण आता माझ्या मुलाची झालेली आहे. आणि त्या भूमीमध्ये तुला आता कुठंच राहता येत नाही, तिचा उपभोग घेता येत नाही. जाणार कुठं? सगळ्या पृथ्वीचा राजा असणारा हा हरिश्चंद्र आता जाणार कुठं? त्याला राहायला जागाच कुठे आहे? त्यांनी विचार केला आणि लक्षात आलं, सगळी पृथ्वी जरी एखाद्या राजाची असली तरी या जगामध्ये असं एक क्षेत्र आहे की तिथं कोणत्या मानवाची सत्ता नाही, तिथं भगवान शंकराची सत्ता आहे ना. असं क्षेत्र म्हणजे ते कोणतं आहे? काशी आहे. जाईन म्हणे महाराज, काशीला जाईन. काशीमध्ये कोणाची सत्ता नाही शास्त्र सांगते. काशीला जाईन. ठीक आहे, काशीला जातोस, जा. येईन मी तिथं, माझं सोनं देण्याची तयारी कर. या म्हणे महाराज, देईन तुमचं सोनं, देईन. देणार नाही असं नाही, वेळ लागेल, देईन. पण तारा राणीला आणि रोहित मुलाला घेऊन हरिश्चंद्र वाराणसीच्या काशीच्या रस्त्याला लागला. वाटीने कितीतरी छळ केला विश्वामित्राने, वेगवेगळी रूप घेऊन.
दीन वाण्या अवस्थेमध्ये हरिश्चंद्र पत्नीसह आणि मुलासह काशीमध्ये पोहोचला. काशीमध्ये पोहोचतो तोच लगेच तोच ब्राह्मण म्हणजे विश्वामित्र त्या ब्राह्मणाच्या रूपामध्ये समोर येऊन उभा राहिला. हरिश्चंद्र, माझं सोनं दे, मला दान लागतंय, नाहीतर मी पुन्हा तुझं दान घेणार नाही, तुला नरकात जावं लागेल. हरिश्चंद्राने पाय धरले, म्हणे महाराज असं नका करू, मी तुमचं देईन. काय करावं, कोणी कामाला लागेन, कोणी काम लावीना. आता एवढं 3.5 भार सोनं द्यायचं कसं? 1 भार म्हणजे आताच्या हिशोबाने कितीतरी किलो होते. आता मला त्याचं गणित नाही एवढं सांगता यायचं. एवढं सोनं आणायचं कुठून? तिथं कोण ओळखतोय हरिश्चंद्राला? कोणी कामालाही त्याला लावीना. शेवटी काय करावं म्हणून हरिश्चंद्राने आपल्या पत्नीचा विक्रय करायचं ठरवलं. पत्नीला तारावणीनं सांगितलं, मी तुला विकतो म्हणे, चालेल का? चालेल म्हणे महाराज. आणि मग त्या वेशीमध्ये उभा राहून त्यानं मोठ्या आवाजामध्ये सांगायला लागला, मला मी दानाचा संकल्प केलेला आहे, तो दानाचा संकल्प पूर्ण करण्याकरता म्हणून मी माझ्या पत्नीचा विक्रय करतोय. कोणीतरी माझ्या पत्नीला विकत घ्या, माझ्या पत्नीला विकत घ्या, पत्नीला विकत. कोणतरी माझ्या पत्नीला विकत घ्या. कोणी पत्नीला विकत घ्यायला येईना. कोण घेतोय विकत? काय काम लावणार? एका राजाच्या पत्नीला कोण काय काम लावणार? काय काम करण्याची सवय आहे तिला? कोणी विकत घेईना. शेवटी त्या काशीमध्ये एक कौशिक नावाचा ब्राह्मण होता. त्याच्या मनामध्ये असा मायेनं संकल्प केला विश्वामित्रानेच त्याला प्रवृत्त केलं की जा म्हणे तू घे विकत. तो ब्राह्मण आला, मी घेतो म्हणे विकत हिला, 3.5 भार सुवर्ण द्यावं लागेल. ते म्हणे माझ्याकडे एवढं सुवर्ण द्यायला नाही, 1 भार सोनं देतो मी आणि तुझ्या पत्नीला घेऊन जातो. ठीक आहे म्हणे. विश्वामित्रानं सांगितलं 1 भार तर 1 भार तेवढं तरी दे अगोदर मला, हिला विकून टाक. त्या कौशिक ब्राह्मणाकडून 1 भार सोनं घेतलं. ताराराणी त्याच्या स्वाधीन केली. ते 1 भार सोनं विश्वामित्राच्या हातात दिलं, म्हणजे त्या ब्राह्मणाच्या हातात दिलं. ती तारामती ज्या वेळेला कौशिक ब्राह्मण घेऊन निघाला त्यावेळेला रोहित बाळ रडायला लागला. आई वाचून मुलगा राहीन कसा? हंबरडा फोडला. लेकराचा आणि बाळाचा वियोग होऊ लागला. ते पाहावलं नाही, हरिश्चंद्राला पावलं नाही. त्यांनी त्या ब्राह्मणाचे पाय धरले आणि सांगितलं, महाराज कृपा करा, लेकराचा आईचा वियोग नका करू, या मुलाचे काहीतरी पैसे द्या आणि तुम्ही यालाही घेऊन जा. तिने सांगितलं, अरे मला घरची कामं करण्याकरता बाई लागते, मुलगा लागत नाही, तुम्ही काही कृपा करा आणि याला घेऊन जा. आणि मग 1/2 भार सोनं त्या मुलाचं दिलं आणि त्या मुलालाही घेऊन गेले. सगळी घरातली कामं करायला लावायची ते कौशिक ब्राह्मण तिला ताराराणीला. 1.5 भार सोनं त्या ब्राह्मणाच्या रूपातल्या विश्वामित्राच्या हातात दिलं. 1 दिवस जातो ना जातो, दुसऱ्या दिवशी लगेच समोर तो ब्राह्मण येऊन उभा राहिला, हरिश्चंद्रा मला राहिलेलं सोनं लागतंय, सुवर्ण पाहिजे, सुवर्ण दे मला. काय करू महाराज? देईन तुमचं, पण आता सध्या नाही माझ्याजवळ. ते मला सांगू नको, नाहीतर परत मी घेणार नाही, तुला नरकात जावं लागेल. तसं नका करू. पुन्हा वेशीमध्ये गेला आणि त्यांनी सांगितलं की मला कोणीतरी विकत घ्या, माझ्यावर कृपा करा, माझ्यावर कृपा करा, मला 2 भार सुवर्ण लागतंय, दानाचा मी संकल्प केलेला आणि तो संकल्प पूर्ण करण्याकरता सुवर्णाची आवश्यकता आहे, ते कोणीतरी द्या आणि मला विकत घ्या. कोणी विकत घ्यायला येईना. शेवटी विश्वामित्राने त्या काशीमध्ये राहणारा एक डोम, स्मशानाची सगळी तिथली कामं करणार तिथला मुखिया, त्याच्या मनामध्ये संकल्प केला की म्हणे तुम्ही जा आणि याला विकत घे. डोम तिथं आला. त्याने सांगितलं मी डोंब आहे, स्मशानातला तिथला तो मुख्य आहे, मी मुख्य माणूस आहे, तिथली सगळी कामं माझ्याच ह्याने चालतात, मी तुला विकत घेतो. किती लागतं पैसे? किती लागतात तुला सोनं? 2 भार सोनं लागते. 2 भार सोनं मी देतो. हरिश्चंद्राने सांगितलं नाही म्हणे, तुम्ही कोण आहात? डोम. तुम्ही सोनं देऊ लागले पण मला तुमच्याकडे नाही येता येत म्हणे. का? अहो तुम्ही डोम आहात, तुम्ही खालच्या जातीचे, मी क्षत्रिय आहे,
आणि क्षत्रियाला खालच्या जातीच्या व्यक्तीच्या हाताखाली कामं कशी करता येतील? नाही, तुमच्याकडे नाही मला येता येत. तो ब्राह्मण तिथं आला, सांगितलं, हरिश्चंद्र मला सोनं लागतंय, ते मला बाकी काही सांगू नकोस, सोनं लागतंय, सोनं. काय करावं? हरिश्चंद्राने हात जोडले, त्या ब्राह्मणाला सांगितलं, म्हणे भूदेव कृपा करा, त्या डोंबाच्या घरी मला 2 भार सोनं घेऊन विकण्याच्या ऐवजी 2 भार सोन्याच्या मोबदल्यात तुम्हीच मला विकत घ्या ना, मी तुमची सगळी कामं करीन. तुम्ही भूदेव आहात, मी तुमची सेवा करीन. ठीक आहे म्हणे, मी तुला विकत घेतलं, तुला आता 2 भार सोनं द्यायची गरज नाही, तू माझा दास झालास. म्हणे झालो तुमचा दास. म्हणे महाराज मी तुझा मालक आहे. हो तुम्ही माझे मालक आहात. मी तुझा मालक आहे, तू माझा दास आहेस, माझी तुला आज्ञा आहे, या डोंबाकडे जा आणि डोंबानं सांगितलेली सगळी कामं कर. त्या विश्वामित्रांनी डोंबाला विकलं हरिश्चंद्राला, आणि डोंबाकडून 2 भार सोनं घेतलं आणि निघून गेला. विश्वामित्रांनी म्हणजे मालकाने आपल्याला डोंबाच्या स्वाधीन केलेला असल्यामुळं हरिश्चंद्र डोंबाच्या घरी जाऊन सगळी कामं करायला लागला. हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी, आले देवाजीच्या मनात तेथे कोणाची चालेल. ते डोंबाच्या घरची कामं करत असताना सुद्धा विश्वामित्रांनी तो किती त्रास दिला. त्रासाला तिथं काही मर्यादा नाही. पाणी भरायला लावलं, रांजणच काय फोडला. तिथून त्याला कामावरून काढलं, स्मशानात ठेवलं, प्रेताची सगळी तिथं कर वसूल करण्याकरता. इकडं कौशिक ब्राह्मण तारामतीला घेऊन गेला होता मुलासह. एके दिवशी ते रोहित यज्ञाकरता म्हणून, समिधा आणण्याकरता म्हणून जंगलात गेला, अरण्यात गेला, आणि त्या काष्ट गोळा करत असताना सर्पदंश घडला. विश्वामित्रांनीच मायेनं सर्प निर्माण केला. सर्पदंश घडला, तो मुलगा मेला. मुलं सांगत आली की त्या तारामधील तुमचा मुलगा मेला हे शब्द कानावर ऐकल्यानंतर आता एकुलता एक मुलगा, पती सुद्धा जवळ नाही, काय वाटणार होते माऊलीला? उठून जावं, त्या मुलाजवळ तरी जावं, त्याची उत्तरक्रिया करावी, तर तो कौशिक ब्राह्मण तिला जाऊ देईना. तिने सांगितलं दिवसभराची कामं राहिलेत, पडलेत, संत आलेले, त्यांना जीव घालायचंय, भांडे घासायचे, सगळं स्वयंपाक करायचाय, कपडे धुवायचे, ते सगळे कामं करून घेतली. संध्याकाळच्या वेळेला तिला कामं संपल्यानंतर मोकळीक दिली, जा आणि लवकर यायला सांगितलं. अतिशय कृश झालेलं शरीर, फाटलेली वस्त्र अंगावर, घामाघूम झालेली, आणि रडत रडत ती अरण्यामध्ये ज्या ठिकाणी मुलगा पडलेला होता त्या ठिकाणी शोधित ती माऊली त्या रोहिताजवळ आली, त्या मुलाजवळ आली. त्या मुलाला पाहिलं. कसं वाटलं असेल त्या मुलाला पाहिल्यानंतर? त्या मुलाला घेतलं. काय करावं? कोण आहे तिथं तिचा आता वाली? काहीतरी करावं याची उत्तर की आता आपल्यालाच करावी लागेल म्हणून तिनं कसं तरी उचललं. आणि स्मशानामध्ये घेऊन याची उत्तरक्रिया करावी म्हणून निघाली. विश्वामित्र गावात आले आणि ते लोकांना सांगितलं की अरे म्हणे आपल्याकडे एक हाडळ आलेली आहे, ती मुलं खाते, मुलांचा नाश करते, अनेक मुलं तिनं खाल्ली, तिला मारा. लोक गेले, कोणी तिला दगड मारतं, कोणी माती मारतं, कोणी शेण मारतं तिच्या तोंडावर. अशी मुलं जाऊन तिचे कोणी पदर वडतं, कोणी असं काही वाकडं दाखवतात, कोणी काय करतं, कोणी केस वडतं, कोणी काय करतं. अशा परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळेला ती स्मशानामध्ये पोहोचली. तिथं हरिश्चंद्र तिथं स्मशानामध्ये कर घेण्याकरता तिथं होता. ओळखू नाही आला. सगळी परिस्थिती बदललेली, अवतार सगळा बदललेला त्यांचा. कोण आहे बाई, कोण मुलगा आहे, कोण काय काही कळलं नाही अंधारामध्ये. ते म्हणे मुलाची उत्तरक्रिया करायची, असं अंत्यविधी करायचा आहे. ती म्हणे अंत्यविधी करता येईल पण अगोदर कर द्यावा लागेल तुम्हाला. मी कर देण्याकरता माझ्याजवळ काहीच नाही म्हणे. काहीतरी द्यावं लागेल, कर दिल्याशिवाय मला हे नाही. ती म्हणे काहीच नाही.
मग शेवटी त्या ताराराणीनं आपल्या अंगावरची अर्धी साडी फाडली आणि लज्जा रक्षणासाठी अर्धी साडी अंगावर ठेवली आणि कर म्हणून ती समर्पित केली. ही साडी घ्या म्हणे आणि मुलाचा अंत्यविधी करायचा. त्या मुलाला जाळण्याकरता ते सगळं रचलं, त्याच्यावर मुलाला ठेवलं. आता ती पेटवणार तेवढ्यामध्ये पुन्हा विश्वामित्र गावात जाऊन लोकांना हे करून प्रेरणा करून त्या डोंबाला घेऊन तिथं आले. आणि डोंबाला तिथं घेऊन आल्याच्या नंतर सांगितलं, डोंबा ही हाडळ आहे, ही लाव आहे, लाव. ही लहान लहान मुलं खाते, अनेक मुलांचा ग्रास हिनं केलेला आहे, हिला मारून टाक, हिला मारून टाक. थांब म्हणे, तू मारू नकोस. या हरिश्चंद्राच्या हाताने हिचा वध कर म्हणे. हरिश्चंद्राला हिला मारायला लाव. विश्वामित्रांनी डोंबाला सांगून त्या डोंबाच्या सांगण्यावरून हरिश्चंद्राच्या हातामध्ये खड्ग दिलं आणि त्या बाईचा वध करायला प्रेरणा केली. ती म्हणे, नाही म्हणे, मला वध नाही करता येत, मी क्षत्रिय आहे आणि स्त्री हत्या नाही करता. नाही म्हणे, मी मालक आहे, तू माझा सेवक आहे, दास आहे, तुला माझी आज्ञा पालन करावे लागेल. मार हिला, मार. हरिश्चंद्रांनी खड्ग हातात घेतलं, जवळ गेला आणि त्या ताराराणीला म्हणायला लागले, म्हणे, बाई आता मी तुला मारणार आहे, तुझा वध करणार आहे, तुझ्या धडापासून तुझं मस्तक वेगळं होईल. तुला जर कोणी वाचवणार असेल, तुझ्याकडे जर कोणी धावून येणार असेल तर त्याचं स्मरण कर म्हणे एक वेळेस. त्याला बोलव, त्याला हाक दे म्हणे. ती म्हणे, कोणाला हाक मारू? अयोध्येची महाराणी मी, हरिश्चंद्र नावाचा पती माझा. मी असं ऐकलंय की कुठंतरी तो डोंबाच्या घरी काम करतो म्हणे. ओळखून आला अंधारामध्ये तिथं. हरिश्चंद्र माझा पती, तो डोंबा घरी काम करतो, राज्य सगळं गेलं आमचं. रोहित नावाचा मुलगा होता, त्याला सर्पदंश झाला आणि त्याची अंत्यविधी करण्याकरता मी इथं आणले. कोणाला मी बोलू म्हणे हाक मारू? कोणाला हाक मारण्याकरता कोणी राहिलं नाही म्हणे. फक्त मरता मरता एक देवाला प्रार्थना करते म्हणे. तिनं हात जोडले, ती माऊली हात जोडून देवाला प्रार्थना करायला लागली. ती म्हणे, परमात्मा, भगवान, जन्मोजन्मी मला हरिश्चंद्रासारखा पती मिळावा, जन्मोजन्मी मला रोहितासारखा मुलगा मिळावा, जन्मोजन्मी मला वशिष्ठासारखा गुरु मिळावा आणि जन्मोजन्मी मला विश्वामित्रासारखाच याचक मिळावा. कशीही परिस्थिती आली तरी आपलं सत्वहरण होऊ दिलं नाही. त्या ठिकाणी भगवान प्रगट झाले, त्याचं खड्ग हातामध्ये धरलं. विश्वामित्र मूळ रूपामध्ये प्रगट झाले आणि सगळं राज्य आणि सगळी आपली पुण्य संपत्ती त्यांना दिली. कसल्याही परिस्थितीमध्ये आपलं सत्वहरण होऊ दिलं नाही. मागता दाता त्याला याचकाला परत जाऊ दिलं नाही. ही धर्मनीती सांगते. याचकाला परत जाऊ देऊ नये. पांडुरंगा, धर्मनीती असं सांगते. दात्या आणि मागत्याशी धर्मनीती तरी बोलली ऐसी, यथानुशक्ती ठाकेल तैसी बाधी दोघाशी विन्मुखता. म्हणून कवितो मी आस, तुझ्या वचनाची वास, धीर हा करुणी सायास, नटळे नेमा सापुलिया. म्हणून मी याचक आहे, तुझ्याकडे दान मागायला आलोय आणि मला तू काय बोलतोस, मला माझा अंगीकार करतोस की नाही, हो म्हणतोस की नाही, याची मला आस लागलेली, इच्छा आहे. आणि तुझ्या वचनाची मी वाट पाहतोय. देवा, धीर धरून खूप सायास करून मी तुझ्या भक्ती करता काया वाच्या मनाने सगळं समर्पित होऊन मी सगळे नियम पालन करीन, नियमाला टळणार नाही. नटळे नेमा सापुलिया. देवा पांडुरंगा, तू काहीतरी मला वचन दे. माझा अंगीकार करणार आहेस की नाही हे सांग मला. हो म्हण किंवा नाही म्हण, तू वचन दिल्याशिवाय मी तुझ्यापासून, तुझ्या दारातून मी हलणार नाही. तुझे म्या घेतल्या वाचून येथून न वजे वचन, हाची माझा नेम सत्य जाण आहे नाही म्हण तुका म्हणे. तुकोबा म्हणतात, तुझे म्या वचन घेतल्या वाचून येथून न वजे. वचन घेतल्याशिवाय मी इथून निघणार नाही, हलणार नाही. हाच माझा खरा नियम आहे, नेम आहे. तू फक्त मला आहे किंवा नाही म्हण. तू माझा अंगीकार करणार आहेस का नाही, आहे किंवा नाही हे सांग. तू माझा उद्धार करणार आहेस की नाही.
मला पतिताला पावन करणार आहे का नाही हे सांग. आहे नाही म्हणू तुका म्हणे. उतरी आपुला हा भाव मजसी बोलोनी उत्तर. माझा तुझा नवे अंगीकार मग विचार करीन मी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय.